मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका संबंधित नेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर येते, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. माहितीनुसार पवई परिसरातील शनिवारी रात्री युवा जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केलाय. हा हल्ला IIT बाजार रोडवर भर रस्त्यामध्ये झाल्यामुळे या ठिकाणी परिसरामध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलंय. या हल्ल्यामध्ये कुशेर गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यासोबतच त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार देखील सुरू आहेत. मात्र हा हल्ला कोणी केला, या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय, याबद्दल अजूनही कोणतीही माहिती समोर आली नाहीये. मात्र पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. मात्र देशभरामध्ये राजकीय नेत्यांवरील हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात आणि त्यामुळेच त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने आता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी दाखवलेला आहे. मात्र सध्या या आरोपींना शोधण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.